20, 40, 60, 80, 100 डिव्हिजन अपडेट करणे सरळ स्टुडंट डाटाबेसमध्ये. त्याची प्रक्रिया अशी आहे. फर्स्ट मास्टर ऑप्शनमध्ये डिव्हिजन ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर लेफ्ट साईडला स्टँडर्ड सिलेक्ट स्टँडर्ड करायचं आहे. त्यानंतर 11वी किंवा 12वी स्टँडर्ड सिलेक्ट करा. त्यानंतर खाली 2 डिव्हिजन दिसणार आहेत. 12th स्टँडर्ड HSC, 12th स्टँडर्ड HSC आर्ट्स सायन्स उर्दू स्टेट बोर्ड हे सर्व काही असणार आहे. यात काही बदल करू नका. फक्त ज्या ठिकाणी तुम्हाला पार्शियली एडेड किंवा अनएडेड असं दिसणार आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. पार्शियली एडेड क्लिक केल्यानंतर वरती सर्व डाटा ॲटोमॅटिक फिल होणार आहे. त्यानंतर तुम्ही अनएडेडला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एड टाईप तुम्ही अनएडेडला क्लिक केल्यानंतर एडेड टाईप पार्शियली एडेड 20%, 40, 60, 80 किंवा 100% म्हणजे एडेड असं करायचं आहे. आमचं 20% आहे तर आम्ही 20% केलं. फक्त अपडेट असं करायचं आहे. त्याचप्रमाणे 11वीसाठी पण सेमच प्रोसिजर आहे. ज्यांच्या कोणाच्या तुकड्या जास्त झाल्या आहेत ते तसेच राहू द्या. तुम्हाला वाटत असेल पार्शियली एडेड माझा आहे आर्ट्स आणि सायन्समध्ये, मी काही चेंज करणार नाही. अनएडेड जसंच्या तसं ठेवा. जर तुमचे पूर्ण अनएडेड आहेत तर त्याला क्लिक करा. जसं अनएडेडला क्लिक केल्यानंतर एड टाईपमध्ये अनएडेड दाखवणार आहे. त्याला बदल करण्यासाठी फक्त पार्शियली 20% करायचं आहे. मी करणार नाही तर तुम्ही पार्शियली एडेड 20% करा आणि अपडेट करून टाका. डिव्हिजन चेंज होणार आहे. थँक्यू. धन्यवाद.